मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे ऋषिकेश आणि ऋषिकेश अनस्टॉपेबलचा पहिला ब्लॉग शूट करतो. आपण या चॅनलवर एक्सपो वगैरे नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे त्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार. आता मुशीमध्ये आज आपण गावटेक एक्सपो हा एक्सप्लोअर करणार. आता आलो आहे नाशिक फाट्याला. आता जो मेट्रोने आपण नाशिक फाटा पुणे मेट्रो. आता लिफ्टनं जातोय नाशिक फाट्याच्या मेट्रो स्टेशनला. मेट्रोचं तिकीट कसं काढते आपण पाहू. व्हॉट्सअपवरून डायरेक्ट स्कॅन करायचं ना. आता ओ टी पी टाकायचा. स्कॅन करायचं. ओ टी पी टाकल्यावर येतं ना पेमेंटचा ऑप्शन. आता झालंय कम्प्लीट. ओके आलेलं आहे किंवा आलं आहे व पुणे मेट्रो स्टेशन नाशिक फाट्याचं. आत्ताच एक ट्रेन येऊन गेली. आता जातोय शिवाजीनगरला. मेट्रोमध्ये बसलो. पुढं आलेलं आहे ते दाखवतं आहे. आता फुगेवाडी नंतर दापोडी नाशिक फाट्यावरून बसलो आपण जायचं शिवाजीनगर. आता आपण बोलतो नाशिक फाट्यावरून 9:45ला निघलो होतो. 9:54 झाले. आता आलो शिवाजीनगरला. आता आलो आहे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन. शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन. आपण इथे या पॉईंटवर पाणी प्यायची फॅसिलिटी पा इथं मेट्रो स्टेशन पाशी. असं गेलं का सेन्सर का म्हणून ॲक्टिवेट होत नाही रे. कर खाली का खालून सेन्सर. वेडिंग मशीन कशी आता काहीतरी वा प्यायला. तुला काय घ्यायचं. एक्स्ट्रा झालं का. एक्स्ट्रा झालेलं होतं. एक कॅन्सल करू पण. जामून 70 रुपये. आता ऑनलाईन पेमेंट करतो. झालं सक्सेसफुल पेमेंट. आता आली बॉटल. आली बॉटल. आता कृषी विद्यापीठ ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ पुणे. ते ओल्ड बिल्डिंग वाटते मला. इकडं जी आहे ती न्यू बिल्डिंग. हे सुपारीचं झाड आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाविद्यालय प्रक्षेत्र. आईल्या वही होळकरद्वार. पहिला आता एंट्रन्स देतो. इथं गावरान बियाणे.
बोर्ड बांधून ठेवलेलं आहे. लोकमान्य टिळक द्वार गावठी केक्स होमचा तिथे एंट्रन्स आहे. जातोय एंट्रन्समध्येच आयुर्वेदिक हर्बल नॅचरल पॉवर प्युरिटी स्टॉल लिप केअर वगैरे त्याचे प्रोडक्ट, काही बुक्स वगैरे ठेवलेले. तिथे हेअर केअर, स्किन केअर, वेलनेस आणि प्रोडक्ट, अँटी डॅन्ड्रफ ऑइल वगैरे, कॉस्मेटिक वगैरे प्रोडक्ट. सूर्यरेखा त्याचा अगरबत्ती वगैरे प्रोडक्ट आहे इथे. वेगवेगळे फ्लेवर वगैरे, धूप कप वगैरे इथं, धूप कोन वगैरे, धूप कोन वगैरे. वेगवेगळे फ्लेवर आहे याच्यामध्ये. हां हां AI जनरेटेड. मॅडम डेमो दाखवत आहे आता. मॅडम थोडं सांगा ना काय म्हणजे काय काय करतं. हा चॅटबॉट ॲक्च्युली जे पण पालक असतात त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जे पण काहींविषयी प्रश्न आढळतात तर ते त्याविषयी ह्या चॅटबॉटला विचारतात. आता आपण इथे एक प्रश्न विचारतोय की गाय किती दूध देते. थोडासा आहे आम्ही इथं असतो पण आम्हाला ते बघत पॅकेटला टीप काम करते. अजून लाईक अत्यंत लोकप्रिय आणि उत्तम दुधाळ देशी जात आहे. एका बेतात सुमारे 300 दिवसांच्या काळात गीर गाय सरासरी 1500 ते 2500 लिटर दूध देते. जर गायीचे व्यवस्थापन आणि आहार चांगला असेल तर ती दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देऊ शकते. काही उत्तम प्रतीच्या गीर गायी यापेक्षाही जास्त दूध देतात. गीर गायीचे दूध 1-2 प्रकारचे असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हाला गीर गाईच्या आहाराबद्दल किंवा तिच्या दैनंदिन काळजीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल का? याच्यावर जा तुम्ही वेबसाईटवर. ऊर्जा बायो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, गोविज्ञान अनुसंधान केंद्र नाग, आयुर्वेदिक विक्री केंद्र त्यांचा ट्रेलने बनलेलं आहे. भाव फायबरचे आहे का? ओके ओके. फायबरच्या मूर्ती वगैरे, पिंक सॉल्ट वगैरे मी पहिल्यांदा पाहिलं, हिमालयन पिंक सॉल्ट. हां कुठं सांगली कोल्हापूर बायपासला नेमसेगाव म्हणून गाव आहे. ओके ओके डोंगराच्या कडेला गोशाळा आहे. ओके ओके. त्याचे प्रोडक्ट्स हे पंचगव्य प्रोडक्ट्स आहेत. हां हे गोमूत्रार्थ आहे. हां वेदना जमत केलं आहे. नाभे होत आहे. हे दंत म्हणजे नाही. हां मत्स्य आहे. नाकात तालमीत तर हे ड्रॉप्स आहे. हां किती रुपये म्हटलं? 390. तर हे शब्दोत्कृत आहे चेहऱ्याला लावण्यासाठी. हां तर हे आय ड्रॉप्स आहे. हां हे दोन्ही पण शब्दोत्कृत आहे. हां हे हळदीयुक्त आहे. हां. हे केसरयुक्त आहे. हां हे तूप आहे. हां अग्निहोत्रासाठी ओके शेणाची बनवली. साबण आहे. पंचगव्य साबण हां तुमच्यासाठी चांगलं असतं. ओके ते गोकाष्ट आहे जाळण्यासाठी. ओके गणपती आहे. हां शेणकुट आहे. हां मीठ आहे. ओके. नित्यम पॅकेजिंग तिने ॲड्रेस वगैरे दिलेला. टाकाची मशीन आहे ना. आणि हे वाला काय? हे अर्क काढायचं मशीन. समुद्र अर्क हां काढायचं मशीन आहे. ओके. मोठा युनिट आहे. हां. 20 लिटरचा. हो हो ते मोठं आहे. 20 लिटरचा. आणि ते 5 लिटरचा. 5, ओके. 10, ओके. 15. हे आपलं धूप बत्ती काढायचं मशीन. ओके ओके. एवढी मोठी. एका वेळेला हां
वेगवेगळ्या साईज आहेत त्या. हां ओके. हे रिव्हर्स फॉरवर्ड करतात. सरांनी कार्ड वगैरे दिलेलं आहे. आता आलं गाव मंदिरच्या स्टॉलला. तिथं खूप काय काय इथं सोप्स वगैरे, हँडमेड बॅग्स, कॉस्मेटिक्स प्रोडक्ट. आता आलो गोशाळा सेवाभावी संस्था त्यांच्यावाले प्रोडक्ट्स, माळ वगैरे. इथं वेगवेगळे बुक आहे. इथं शेतीविषयी सगळे. G24 आलेलो आहे रमेश कॉर्बर. त्यांचं गांडूळ खत वगैरे. गांडूळ खत 2 किलो 90 रुपयाला आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. प्रथम ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोल आलेलं आहे. त्यांच्याकडे वेगवेगळे झुरळ स्प्रे वगैरे, मंदिर स्प्रे, स्प्रे, हे सगळे प्रोडक्ट आहेत. 450 रुपयाचे एवढे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावर. गौडा प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड, D26 नर्सरी उद्योग डायरी, 500 रुपये प्राईज आहे त्याच्यावर. इंडस्ट्रीचा डेटा आहे सर. महाराष्ट्रातील जेवढे काही डेऱ्या आहेत तर त्यांचे नाव नंबर पत्ते आणि डेअरीशी रिलेटेड जेवढ्या काही कंपन्या आहेत तर त्यांचे पण नाव नंबर पत्ते. तुमचं काय डेअरी आहे का? नाही. ते आहेत ना तर त्यांचा डेटा आहे. रोपांचे बी बियाणे खते मल्चिंग पेपर वगैरे असं जिल्हावाईज आपण शॉर्टिंग केलेलं आहे. ओके. दिलेलं आहे दूध डेअरीविषयी सगळं, मशीन्स वगैरे, पॅकेजिंग मटेरियल वगैरे. D27 निराली पेंट्स. खादी इंडिया पेंट्स आहे. इको फ्रेंडली आहे, अँटी फंगल आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कार्ड आहे सरांचं निराली पेंट्स. ऑर्डर करायचे तर करू शकतो. D29 योजक नॅचरल्स. इथं इंडियन गवर्नमेंट अप्रूवल प्रोडक्ट, ये पूरी नेचुरल प्रोडक्ट है और 66% प्लांट बेस्ड मटेरियल है. इसके अंदर कोई भी हार्मफुल केमिकल का यूज़ नहीं किया गया है. 7 टाइम वॉश के अंदर आपका एयरफोल रुक जाएगा. सिर्फ और सिर्फ 7 बार वॉश करने पर आपका एयरफोल पूरा रुक जाएगा. पूरा ट्रेडिशनल वैसे बनाया जाए इन सारी औषधियों को मिला के. बेसिकली आई एम डॉक्टर फ्रॉम गांधीनगर गुजरात. आयुर्वेद डॉक्टर होता. प्रीमियम सोप वगैरे त्यांचे, टर्मरिक सोप्स वगैरे, सेलसाठी प्रोडक्ट नीम तुलसी सोप्स. रिसेलसाठी भेटतं का प्रोडक्ट? अभियंता इंटरप्राइजेस. नाचणीचे टेस्टचे वगैरे प्रोडक्ट्स वगैरे बनवत आहे. आपल्याला 100ला दोन. ओके ओके. नाचणीपासून बनलेलं आहे ना? जळगाववरून आले तू? जळगाववरून? आम्ही चांगलीच आहे. नाचणी यायची जळगाव. ओके ओके. ठीक आहे. पायनियर इन्व्हेंटरी डायग्नोसिस प्रायव्हेट लिमिटेड. पशु के लिए प्रयोगशाला वेटरनरी लॅबोरेटरी. हे तर पुण्यातलंच आहे. आलं आहे D37 निसर्ग ऑर्गॅनिक फार्म. वेगवेगळ्या प्रकारची सीड्स वगैरे भेटतात तुला. पावडर त्यांच्यावाले प्रोडक्ट आहे वेगवेगळे पावडर. नॅचरल हेअर शॅम्पू वगैरे, नॅचरल बॅक ऑर्गॅनिक, आंबला पावडर वगैरे, त्रिफळा. D38 गोवैदिक ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड. चक्की वगैरे, ड्रायफ्रूट चक्की वगैरे, घी. सौराष्ट्र बियाणे D39. आणि रिलेटेड प्रोडक्ट आहे यांच्यावाले वेगवेगळे.
जेल स्किन वगैरे D41ला सीड्स प्रायव्हेट ऑरिजिन सीड्स प्रायव्हेट काय म्हणजे व्हिडिओमध्ये मिळेल. स्प्रिंट गोल्ड आहे. स्प्रिंट गोल्ड म्हणजे पहिली कडे ओळ आहे. हां पहिला कट 6 दिवसांनी 50 दिवसांनी कट येतात त्याचे. हां हे 6 कट येतं. 1 वर्ष चालतं हे कटोबा आहे. हे 2 कटचं कडवळ आहे. पहिली कापली 5 दिवसांनी येते आणि नंतर 7 दिवसाची एक कापली येते. 75 दिवसांनी मुलगाच पण करू शकतात. हां हे जे आहे शूटपट हे एकदम गोडजवारी आहे आणि ह्याचे 3 कट येतात. हां 75 दिवशी उसासारखं गोड लागतं. हां सरांचा हा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. E27 काशी ऑर्गॅनिक ग्लोबल एक्सपोर्टर्स, त्यांच्याकडं वेगवेगळ्या पावडर आहे. काऊ ड्युरिंग पावडर वगैरे प्रीमियम काऊ हे काऊ त्या रिलेटेड जेवढे पावडर आहे तेवढे. त्याला मागून हे डबल साइडेड टेप आहेत डाल दूँ बता. जाएगा माता जाएगा फल। मैं ख्याति अग्रवाल, कंपनी का नाम है गो ऑर्गेनिक्स और इसमें जितने भी प्रोडक्ट्स आप देख रहे हैं ये गोबर से बनाते हैं, देसी गौ माता के गोबर से बने हुए हैं। और इन प्रोडक्ट्स की बेस्ट बात ये है कि इनको आप यूज़ करने के बाद गमले में डाल सकते हैं, तो इससे कोई भी कचरा क्रिएट नहीं होता। आप यूज़ करो और आप गमले में डाल दो, इससे क्या होता है कि हम इन जनरल का वेस्ट क्रिएट करते हैं, कोई वेस्ट क्रिएट नहीं होता। और उसके बाद हम गौशाला में बनाते हैं, गांव की महिलाओं के थ्रू बनाया जाता है और गाय का संवर्धन होता है। तो बहुत सारी बेनिफिट्स हैं इस प्रोजेक्ट के। इसमें हमने अलग अलग गिफ्ट पैक्स बनाए हैं ताकि हम लोगों को गिफ्ट दें तो उनको लगे नहीं कि हमने गोबर गिफ्ट किया है। हे प्रोडक्ट्स आहे मॅडमचे एवढे. सद्गुरू कृपा गौशाला. ओके डायरेक्ट स्टिकर काढून लावायचं स्लॅबला, टेरिसला, घराच्या पत्र्याला, लोखंडी पत्र्याला प्रेस करून लावायचं. प्लास्टिक पाईप, PVC पाईप, PI पाईप, JT पाईप, भरती पाईप, लोखंडी पाईप, स्लॅबला, टेरिसला, स्लायडिंगला. हे काय आहे? हे वालं एक प्रेशर गन आहे. एखाद्या प्रेशरला 10 पटीने वाढवतं. हां टाकीचं पाणी, नळाचं पाणी, कशाचंही पाणी असतं त्याला 10 पटीने वाढवतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्प्रे आहे, जेस्ट आहे, त्यामध्ये नल्ली का वॉश बेसिन का है, पाइप, जे पाइप, HDPE पाइप, स्टील है, स्टाइल है, मेटल है, कांच है, ग्लास है, लोहा है, लकड़ी है, सभी चीज़ें जॉइंट के लिए लीकेज बंद करने के लिए सिर्फ इसको ऐसा 10-15 सेकंड गैस लाइट कैंडल पे हीट करना है, हीट करके लगाना है। चालू रनिंग वाटर में कोई सोल्यूशन लिक्विड काम नहीं करता, डायरेक्ट चालू रनिंग वाटर में काम करेगा। इसको ऐसा गर्म कर दो, गर्म करके डायरेक्ट लगा। लीकेज वन परमानेंटली पैक, टैंक खाली करने की जरूरत नहीं। जैसे आपको दीवार में स्टाइल में कड़ी लगाना है, हुक लगाना है, हैंगर लगाना है, दीवार को ड्रिल करने की जरूरत नहीं। गरम कर दो, बैक साइड में लगा दो, चिपका दो, बाद में तो पूरा वेट लेता है। पत्थर है, लोहा है, लकड़ी है, स्टील है, स्टाइल है, मार्बल है, सब में चलेगा। ये 100 का पैकेट है, पैकेट में 2 जॉइन के लिए आता है, टैंक के, पाइप के, नल के। माझं नाव प्रशांत बापकर, मुरली गोशाळा. आपण गाईच्या शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप या पंचगव्यापासून हे सगळे प्रोडक्ट बनवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मेडिटेशन मॅट बनवतो. असं आपण मेडिटेशन करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवर वापरू शकतो, ऑफिसमध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर ही गोमय कुंडी बनवलेली आहे छोटं रोप लावण्यासाठी घरामध्ये. याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा याला, त्या रोपाला पाणी कमी लागतं, शेणखत कमी लागतं, याचा हा फायदा आहे. त्याच्यानंतर आपण बनवलं मोबाईल अँटी रेडिएशन चिप. नाही सांगा ये मोबाईलचं. आपण मोबाईलचे रेडिएशन चिप बनवलेले आहे. मोबाईलपासून जे रेडिएशन निघतं ते कमी करण्यासाठी अँटी रेडिएशन चिप म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आपण हे गोमय फूटप्रिंट बनवलेले, हाय BP, लो BP आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी. हे गाईचं शेण आणि बाकीचे आयुर्वेदिक घटक असे 8 घटक याच्यामध्ये टाकल्यानंतर हे बनवले. खुर्चीवर बसल्यानंतर याच्यावरती पाय देऊन बसायचं की जेणेकरून याचा पूर्ण स्पर्श पायाला होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण हे धूप बनवतो, गोमय साबण बनवतो, धूप कप बनवतो, गोमूत्र अर्क बनवतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी गोशाळेच्या याच्यामार्फत चालवल्या जातात. त्या जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण एक वेळ अवश्य भेट द्या. आपला ॲड्रेस आहे मुरली गोशाळा, वडळी रोड, श्रीगोंदा आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860 42 72 13. आपल्याला जर या वस्तू पाहिजे असतील तर ऑनलाईन कुरिअरने पण मिळणार.
दिल्या जातील. धन्यवाद. एक डिटेल्स देतोय मी व्हिडिओ काढतो. हां सकाळी 1 तास व्यायाम, संध्याकाळी 1 तास झाला, अर्धा 1 तास झालं, 20 किलोमीटर काम मुळासही सर्व मला इकडून बारा इकडून सेंद्रिय शेतीवाल्यांसाठी एरियामध्ये पहिल्यांदा बांधलेले मला तणनाशक मारायची गरज नाही. 1 तासामध्ये 10 रुपयाचं काम होतं, 2 तासात 20 रुपयाचं काम होतं. हे सेल्फ वॉटरिंग म्हणायचं. बॉटल लावायची, झाडामध्ये ठेवायचे, गावाला गेलं ड्रीप पाण्याचं सेल्फ वॉटरिंग. हे वैभव वेळा म्हणायचं. गवत कापायला, घास कापायला वगैरे सगळ्याला चढतायला बेंड केलेला असतो, हातावर येत. हे पर्वत येतात, हे आकडे येतात. मला एका बाजूनं शेवग्याची शेंग काढायला, एका बाजूनं नारळ काढायला. हे नारळाच्या फांद्या, छोट्या फांद्या तोडायला, बारीक फांद्या तोडायला. हे मोठ्या फांद्या तोडायला चालतं. याच्यामध्ये छोट्या फांद्यासाठी येतो झाडांची फुले असेल आणि स्प्रिंकलर येतो. पाण्याचा पाईप लावायचा, रोडेड होतो. लहानला गार्डनला पाणी देण्यासाठी काय होतं. बियाणं येतो, भाजीपाला बियाणं आहे, फुलांचं आहे, व्हेजिटेबल आहे, फ्लॉवरिंग घेतो. सरांचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. क्वेश्चन आहे की गाई म्हशीसाठी मिल्किंग केलं जातं इथं. ठीक आहे, की तुम्ही ॲट अ टाईम एक गाईला लावू शकता. एक गाईचं याला मिल्किंग एक गाईला मिनिमम आपले 5 मिनिटं लागतात. एक गाईचं झाले की एक दुसऱ्या गाईला लावू शकता. आणि हे प्रेशर पण इथं ॲडजस्ट होऊ शकता. गाईला कमी प्रेशर घेऊ शकता, म्हशीला प्रेशर वाढू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपलं हे रवी याच्यामध्ये तुम्ही लोणी वगैरे तयार करू शकता. ते दही आपलं घुसवून लोणी वगैरे तयार करू शकता याच्यामधनं. ठीक आहे, छाछ वगैरे बटर वगैरे आणि हे आपलं क्रीम बटर आहे. हे दुधामध्ये जे फॅट असतं तर फॅट वगैरे करण्यासाठी वापरतात. हां सांगा. 25,000 प्राईस आहे, 25,000 रुपये. आणि एक किशोरमध्ये आपण हे 22,000 देऊ शकतो. आता दूध केलं आणि याची वाली ते आपलं मूल्य नाही, याची 5,000 रुपये एक किशोर प्राईस दिली आहे. आणि हे जे क्रीम बटर आहे याचे आपण 15,000 रुपये प्राईस दिली आहे. ओके. आलो आहे इंडियन पोस्टच्या डाक सेवाच्या ह्याच्यात इन्शुरन्स वगैरे त्याच्यामध्ये पूर्ण सगळं इंडियन पोस्टचं आहे. लॉजिस्टिक्स वगैरे, सुकन्या समृद्धी योजना, गॅरंटेड डिलिव्हरी, बिझनेस, पार्सल वगैरे या सगळ्या गोष्टी इथे. आधार केंद्र वगैरे इंडियन पोस्टचे वगैरे ते पण इथे. हा जो आहे संमेलन हॉल आहे. नमस्कार, एक मिनिट. हिंदी मराठी हिंदी. नमस्कार, मी फोरपास ॲग्रोटेक या कंपनीतर्फे इथे आमचा एक स्टॉल आहे. माझं नाव प्रेम अवजार आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, आमच्याकडे बायोगॅस सिस्टीम आम्ही प्रोव्हाइड करतो. तर बायोगॅस सिस्टीममध्ये झिरो वेस्ट या संकल्पनेतून आम्ही इथे मशिनरीज आणि प्लांट इन्स्टॉलेशनचं काम करत आहोत. तर यामध्ये काय होतं आहे की बायोगॅसमधला जो गॅस जनरेट होत होता, या अगोदर आपण तो गॅस फक्त घरी अन्न बनवण्यासाठी व इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी आपण करत होतो. पण आता आम्ही भारतामध्ये पहिल्यांदा बायोगॅस जो आहे तो आपण गॅस सिलेंडरमध्ये भरू शकणार आहोत, अशी टेक्नॉलॉजी आम्ही इथे आणलेली आहे. तर अशा प्रकारे आपण गॅसमध्ये बायोगॅस फिल करू शकणार आहोत. ती टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे. त्यामध्ये काय होणार आहे की जो आपला बायोगॅस आहे तो आपण फिल्टर करून तो एक स्टोरेज बलूनमध्ये स्टोअर करणार आहोत. स्टोरेज बलूनमध्ये स्टोअर केल्यानंतर तो कॉम्प्रेसरच्या माध्यमाने आपण गॅस सिलेंडरमध्ये भरू शकणार आहोत. ठीक आहे, हे झालं आपलं गॅसचं 100% युटिलायझेशन. आता त्यानंतर जो स्लरी आपला बाहेर पडेल, अशा बायोगॅसमधनं इथनं ज्या वेळेला स्लरी बाहेर पडेल, आपला स्लरी ज्या वेळेला बाहेर पडेल ते आपल्याला सॉलिड लिक्विड सेपरेट करावं लागतं. सॉलिड लिक्विड सेपरेटरमधनं सेपरेट केल्यानंतर काय होतं की सॉलिड वेगळं मिळेल, लिक्विड वेगळं मिळेल आपल्याला. तर लिक्विडपासून आम्ही काय करतो की अशा प्रकारचं बोरस म्हणून हे एक लिक्विड फर्टिलायझर बनवत आहोत.
हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे हे जगातलं सर्वात श्रेष्ठ लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर असणार आहे. त्यानंतर जे सॉलिड आपल्याकडे राहणार आहे त्या सॉलिडपासनं आपण असं प्रोम बनवतो. प्रोम म्हणजे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर याचा उपयोग काय होणार आहे की अशा प्रकारे हे दाणेदार खत असणार आहे. जसं की आज आपण बघतोय की DAP युरिया वगैरे दाणेदार खताची शेतकऱ्यांना सवय पडलेली आहे. त्यासाठी आम्ही हे एक जैविक खत म्हणून आम्ही प्रोम हे या बायोगॅसच्या स्लरीपासून बनवत असतो. तर असं याच्यामध्ये झिरो वेस्ट आणि व्हॅल्यू ॲडिशनचं काम आम्ही करतो. हे जर सिस्टीम कुठल्या गौशाळेनी जर लावली ना तर ती सेल्फ डिपेंडंट गौशाळा 100% बनू शकणार आहे. कारण याच्यापासून जे काही पण प्रोडक्शन होणार आहे 100% त्यांनी गौशाळेला मदत होणार आहे. त्याच्यामधनं जो रेव्हेन्यू जनरेट होणार आहे त्यांनी गौशाळा आपली सस्टेन करू शकणार आहे. सस्टेनेबल गौशाळा बनणार आहे. तर अशा पद्धतीचा आमचा हा पूर्ण सेटअप असणार आहे. नमस्ते, मेरा नाम है मनीष प्रजापति और हम आए हैं गौटेक 2026 में. हमारा ब्रांड नेम है स्पर्श ब्रश. आज हम हमारे स्टॉल पे लेकर आए हैं हमारे ऑटोमेटिक ग्रूमिंग ब्रशेस जो कि स्टैंड टाइप में हैंगिंग पोजीशन के ऊपर लगते हैं. गाय इसके ऊपर खुद को आके मसाज करती है, ग्रूमिंग करती है, इचिंग करती है. इसके अलावा हमारे पास में हमारा एक चाफ कटर है. चाफ कटर की कीमत है 38,000 रुपये. 1 घंटे में 2 टन कैपेसिटी कटिंग करती है गिला चारा. इसकी कीमत पड़ती है सर आपकी 42,000 रुपये. ये हमारा मैनुअल ब्रश है. इसकी कॉस्टिंग आपको पड़ेगी 7,000 रुपये की. ये हमारी मिल्किंग मशीन है. मिल्किंग मशीन में हमारी स्पेशल चीज़ ये है कि हमारी मिल्किंग मशीन जो है ये मसाजर मोटर पे काम करती है. मार्केट में अवेलेबल जो मशीन होती है वो डायरेक्टली सक्शन पे काम करती है. इससे आपके पशु को तकलीफ होती है. हमारी मशीन स्पेशली भैंस के लिए और गिर गाय के लिए बनाई गई है जो कि पहले मसाज करती है फिर मिल्किंग करती है. मिल्किंग हो जाने के बाद में वापस मसाज करके फिर उसको छोड़ती है. इससे आपके पशु को बिल्कुल नुकसान होता नहीं है. बहुत ही सेफ रहते हैं वो. इसके अलावा हमारे पास में ये है, आप देख सकते हैं, ये गोबर को स्लैब करने के लिए है ये. यानी कि फ्लोरिंग में गोबर है उसको बिना हाथ लगाए आप इससे आप उसको स्लैपिंग कर सकते हैं. अगर आपका कोई फॉडर है, चारा है, ठीक है, तो आप इसका एंगल यहाँ से चेंज कर सकते हैं. एंगल चेंज करके आप चारे को एक बाजू ढकेल सकते हैं आप इससे. इसके अलावा हमारे पास में ऑटोमेटिक मशीन भी हमारे पास में ग्रूमिंग के लिए. ये मैनुअल मॉडल भी है. इसका प्राइसिंग आता है 40,000 रुपये का. इसका प्राइसिंग आता है 15,000 रुपये का. हमारे पास में आपको काउ मैट भी मिल जाएगा. 38 जो kg का रेट है. 15 mm का थिकनेस है. 4.5 फीट बाई 6.5 फीट का साइज इसका आता है और 1 साल की इसमें रिप्लेसमेंट गारंटी आती है. इसकी प्राइसिंग आपको पड़ेगी 2900 रुपये. इसके बाद में हमारे पास में मिल जाएगा आपको ऑटोमेटिक वाटर डिस्पेंसर जो कि यहाँ पर ऑटोमेटिकली पानी आता रहता है. आपको सिर्फ यहाँ पर कनेक्शन करना है. पशु आएगा, पानी पिएगा, वापस से ऑटोमेटिकली पानी भर जाएगा. पानी कम होगा फिर पानी भर जाएगा. फिर में से काम होता है. इसके बाद में हमारे पास में ये है एंटी किक बार जो स्पेशली देसी गिर गाय के लिए, गाय भैंस के लिए बनाया गया है. इससे आपको कोई पशु है जो लात मारता है वो लात नहीं मार पाएगा. ठीक है, आपको कैसे यूज़ करना है, ये हिस्सा जो है जांघों के बीच में लगाना है. ये हिस्सा जो है आपको पीठ के पीछे लगाना है. इससे आपका पशु बिल्कुल भी लात नहीं उठा पाएगा और बड़ी आसानी से आप दूध निकाल सकेंगे. इसके बाद में हमारे पास में मिल जाएगा आपको ये हमारा सबसे ज़्यादा वायरल प्रोडक्ट काओ डंग केक मेकर. ठीक है, मान लीजिए यहाँ पर गोबर रखा हुआ है. ठीक है, मैंने इसको खोल दिया, यहाँ पर मैंने गोबर को भर दिया. गोबर भर के मैंने इसको यहाँ पर छोड़ दिया. बड़ा ही शानदार सुंदर उपला बनकर तैयार हो जाएगा. इसमें बना हुआ उपला मात्र 4 से 5 घंटे में सूख जाएगा. जलने में बहुत अच्छा जलेगा. इसकी कीमत आपको पड़ेगी 2800 रुपये की. अगर आपको हमें ऑर्डर देना है तो आप हमें इस नंबर पर कॉन्टैक्ट कर सकते हैं. हमारी फैक्ट्री का एड्रेस भी है मुंबई में. आप हमारी फैक्ट्री पर भी आ सकते हैं और ऑनलाइन ऑर्डर करके भी मंगा सकते हैं. हमारे पास में आपको कैश ऑन डिलीवरी की सुविधा नहीं मिलेगी. आपको ओनली एडवांस पेमेंट पर ही मिलेगा. इकडे सगळ्या गाय वगैरे हरियाणी. ही एक राजस्थानची काठी ही वाली तर म्हणतो जे चित्तूर प्रदेश इथं लावलेलं आहे भारतातील विविध प्रदेशातील देशी गोवंश. ठीक आहे. कुठं जायचं?
शिवाजीनगरच्या स्टेशन चालू आहे मुशीला. थोडासा टाईम झाला आज, 4-4:30 वाजले. आता ब्लॉग एंड करतोय, एवढाच बस झाला.